अंदर मावळामध्ये एक ट्रेक केला. त्यावेळी सापडलेला हा छोटू. छोटू म्हणजेच काय की लाडू. त्याचं नावच लाडू आहे असं म्हणतात. म्हणजे झालं असं की कुसूर पठारचा ट्रेक कंप्लीट केल्यानंतर एक हा बेंदेवाडीमध्ये हा ट्रेक पोहोचतो, खाली संपतो. त्या बेंदेवाडी इतकं सुंदर आणि छोटस गाव आहे, जणू की स्वित्झर्लंडच. ओके. आणि ह्या गावामध्ये साधारणतः 10 ते 15 उंबरटे आहेत आणि जवळपास या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला इतकं सुंदर आणि म्हणजे आता आम्हीच जिथे खाल्लं ह्या लाडूच्या खानावळीमध्ये म्हणा किंवा छोटंसं घरगुती हॉटेल म्हणा, तर तिथे जेवण इतकं अप्रतिम जेवण बनवलं होतं याच्या घरच्यांनी. आणि मला कौतुक असं वाटलं की सगळ्या मोठ्यांबरोबरच उभं राहून हा लाडू जो आहे तो सगळ्या ट्रेकर्सला आम्हाला प्रेमाने जेवण वाढत होता. प्लीज बालमजुरीचा वगैरे टॅग याला लावू नका बरं का. तर हा जो लाडू आहे, गंमत अशी झाली की कोणीतरी यांनी कोणाला तरी विचारलं की तुम्ही कुठून आलाय, तर आमच्यामधलं कोणीतरी म्हटलं की पुण्यावरनं आलोय बाबा. तर त्याने एवढे मोठाले डोळे केले आणि त्याला एवढं कौतुक वाटलं की हा तुम्ही पुण्यावरनं आलाय, माझी आत्या पण राहते, बेबी आत्या पण पुण्याला राहते बरं का, तुम्हाला भेटली का ती. आता हसावं का रडावं हेच आम्हाला कळेना. म्हणजे एवढी गंमत वाटली त्याच्या निरागसता पाहून. इतकं छान वाटलं की एवढं मोठ्या पुण्यामध्ये आता त्याची बेबी आत्या कुठे, आम्हाला म्हणजे त्याला हेही सांगता येणं की त्याची बेबी आत्या राहते कुठे, परंतु निरागसतेला शेवटी कुठे काही म्हणजे त्याचं काही मूल नाहीये. आणि असा हा लाडू आणि त्याच्या घरच्यांना खूप छान मदत करत होता. तर ट्रेकमध्ये असे हे सुंदर छोटे छोटे अनुभव येत राहतात आणि खूप छान वाटतं. तर अशा हे छोटे छोटे अनुभव घेण्यासाठी नक्की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरलं की असं कळतं की ही जी लोक आहेत की किती छान आनंदामध्ये जीवन जगतायत आणि खूप छान छान अनुभव असे येत राहतात. ओके. तर एवढंच, फक्त हा छोटासा अनुभव तुम्हाला शेअर करायचा होता लाडू बरोबरचा.